हॅलो स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल सौम्यम केमिस्ट्री क्लासेस. तर आज आपण बघणार आहे PYQs ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. टुडे वी सी द PYQs ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री in which we study in 10 days. Okay, all PYQs cover in 10 days. Let us see. तर बघा, फर्स्ट रिएक्शन आहे वुड्स रिएक्शन. कोणती आहे? वुड्स रिएक्शन. फार वेळेस विचारलेली आहे, खूप वेळेस विचारली आहे. फिंकलस्टीन रिएक्शन असेल, स्वार्ट्ज रिएक्शन असेल, फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन असेल. तर डे 1 आहे, जास्त डोसेज नको, फक्त आपण 4 रिएक्शन घेणार आहे आणि ह्या 4 रिएक्शन तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. फर्स्ट वन कोणती आहे? वुड्स रिएक्शन आहे. वुड्स रिएक्शन मध्ये आपण काय घेतो? अल्काइल हलाइड घेतो. RX म्हणजे काय? अल्काइल हलाइड. आपण लिहू इथं अल्काइल हलाइड प्लस सोडियम मेटल घेतला, 2 मोल्स ऑफ सोडियम घेतला. सोडियम घेतल्यानंतर काय झालं? या ठिकाणी अल्केन फॉर्म झाला, प्लस अल्केन प्लस सॉल्ट फॉर्म झालं. ओके, सॉल्ट फॉर्म झालं. याचं एक एक्झाम्पल बघूयात आपण. एक्झाम्पल काय येईल? दॅट इज एक्झाम्पल CH3X प्लस 2Na gives formation of CH3 bond CH3 plus NaX. CH3 म्हणजे काय? इथेन मॉलिक्यूल. इथेन मॉलिक्यूल फॉर्म झाला. म्हणजे ह्या वुड्स रिएक्शन मध्ये आपल्याला हे ज्यावेळेस आपण रिएक्शन करणार आहे वुड्स रिएक्शन मध्ये, त्यावेळेस आपल्याला 100% अल्केन भेटणार आहे. ओके, झाली वुड्स रिएक्शन. नंबर सेकंड, फिंकलस्टेन रिएक्शन. व्हेरी IMP. जशी वुड्स रिएक्शन इम्पॉर्टंट आहे, तशी ह्या सगळ्या तीनही रिएक्शन, चारही रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. फिंकलस्टीन रिएक्शन यात काय करायचंय? आपण ह्यात अल्काइल हॅलाइडला सोडियम आयोडाइड सोबत ट्रीट करणार आहे आणि त्यावेळेस फॉर्म होईल अल्काइल आयोडाइड आणि सॉल्ट. याचं एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पल घेतलं तर दॅट इज CH3X. एक्स म्हणल्यापेक्षा आपण कोणता घेऊ? BR घेऊ शकतो. CH3X घेतला प्लस NaI. जर आपल्याला अल्काइल आयोडाइड तयार करायचं असेल तर आपल्याला फिंकलस्टीन रिएक्शन कडे जावं लागतं. मग काय फॉर्म होईल? CH3X प्लस NaI which gives formation of CH3I प्लस NaX. याचं नाव काय आहे? मिथाइल आयोडाइड. मिथाइल आयोडाइड हे फॉर्म झाले. ज्या प्रकारे वुड्स रिएक्शन झाली, फिंकलस्टीन रिएक्शन झाली. नंबर थर्ड आहे स्वार्ट्ज रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? स्वार्ट्ज रिएक्शन. ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मग या स्वार्ट्ज रिएक्शन मध्ये काय असतं? अल्काइल हॅलाइड घेतला. जनरली या सगळ्या रिएक्शन कोणाचे? अल्काइल हॅलाइडचे आहेत. आपण अल्काइल हॅलाइड घेतलं तर अल्काइल हॅलाइड घेतल्यानंतर ह्यामध्ये काय करणार आपण? या ठिकाणी AgF टाकणार, सिल्वर फ्लोराईड टाकणार. सिल्वर फ्लोराईड टाकल्यानंतर काय फॉर्म होते? RF प्लस AgX. RF म्हणजे काय? अल्काइल फ्लोराईड फॉर्म होणार आहे. अल्काइल आयोडाइड साठी फिंकलस्टीन रिएक्शन, अल्काइल फ्लोराईड साठी स्वार्ट्ज रिएक्शन. या दोनही रिएक्शन महत्वाच्या. गफल म्हणजे मिस्टेक करायची नाही. एक फिंकलस्टीन नाव मोठं आहे, आयोडीन पण मोठा आहे, समजलं? आणि स्वार्ट्ज नाव छोटं, फ्लोरीन पण छोटा आहे. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. RX प्लस AgF RF AgX RX AgF. ओके ओके. तो RX काय असेल? एक एक्झाम्पल घेऊयात आपण. दॅट इज CH3X प्लस AgF gives formation of CH3F. मिथाइल फ्लोराइड फॉर्म होता है. मिथाइल फ्लोराइड प्लस AgX प्लस AgX. रिएक्शन. आता नेक्स्ट इंपॉर्टंट आहे फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. खूप वेळेस विचारली गेलेली रिएक्शन आहे. अल्काइल हॅलाइड असेल, अराइल हॅलाइड असेल, आपण Cl जोडूयात. ओके, हा घेतला आपण क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन रिएक्ट केला असाइल क्लोराईड सोबत. RCOCl म्हणजे काय? असाइल क्लोराईड. असाइल क्लोराईड. या असाइल क्लोराईड सोबत रिएक्ट केला अनहायड्रस AlCl च्या प्रेझेन्स मध्ये, तर आपल्याला भेटते असाइल बेन्झाईल क्लोरोबेन्झीन असाइल. ओके, असाइल क्लोरोबेन्झीन आपण शकतो असाइल क्लोरोबेन्झीन. ओके, आणि याचं नाव काय आहे? CH3Cl. म्हणजे काय? मिथाइल क्लोराइड रिएक्ट केला आपण क्लोरोबेन्झीन सोबत,
अनहायड्रस AlCl3 च्या प्रेझेन्स मध्ये, तर आपल्याला भेटतं इथं कोण या, हा आहे मिथाइल क्लोरोबेन्झीन. नाव काय, मिथाइल क्लोरोबेन्झीन. किंवा आपण समजू शकतो याचं नाव कसं शकतो परत एकदा, आय बॅक नेम 2-क्लोरोटोलीन. असं जरी आलं तरी तेच नाव याचं कंपाऊंडचं आहे. तर ह्या झाल्या 4 रिॲक्शन. आजच्यासाठी तुम्ही ह्या 4 रिॲक्शन परफेक्ट करा. व्हिडिओ परत बघा. ह्या रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप वेळेस बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे रिॲक्शन विचारल्या गेल्या आहेत. यांच्यापैकी एक तरीच असते, आणि जरी नाही आली तरी यांचा रिॲक्टंट मध्ये तुम्हाला कळेल की तुम्हाला थिअरी काय लिहायची. आणि 100% तुमची तर थिअरी परफेक्ट झाली, तुमचे रिॲक्शन परफेक्ट झाल्या, तर ऑर्गॅनिकचे साधारणतः 23 मार्क आहेत. 23 मार्क तुमचे कुठंच जाणार नाही. फक्त तुम्ही मन लावून अभ्यास करा. आणि भेटूयात आपण व्हिडिओ पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.